नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचे काम हे सुरू झालेले आहेत. तर आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेचे जे काही पोर्टल आहे, हे पोर्टल सध्या ओपन होत नाही. तर मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, तसेच कुटुंबात 4 चाकी गाडी असेल तर अशा महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक तक्रारी गेल्याच्यानंतर त्या आधारे आम्ही काही पावले उचलत आहोत, असे सरकारचे म्हणणे आहे. पात्र नसलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे तक्रारी आलेल्या अर्जाची आम्ही छाननी करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे. अर्जदार महिलांच्या कुटुंबांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असल्याची पडताळणी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाकडून माहिती मागवणार आहेत. पॅन कार्डशीही उत्पन्नाची पडताळणी केली जाईल, असे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. तसेच ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन असेल अशा महिलांनाही या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे. तर यामध्ये योजनेच्या अटी काय आहेत? ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहेत त्या कुटुंबातील महिलांना व 21 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्या कुटुंबातील महिलांनाही याचा लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबातील महिला किंवा कुटुंबातील इतर सदस्य इन्कम टॅक्स भरत असतील अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबात आजी माजी आमदार खासदार असतील अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. राज्यातील काही महिला संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ घेत आहेत. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हालाही लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. कायमस्वरूपी किंवा कंत्राटी कामगार म्हणून सरकारी विभागात काम करणाऱ्या कुटुंबातील महिलांना सुद्धा याचा लाभ दिला जाणार नाही. तर हे होतं एक लाडकी बहीण योजनेविषयी आपल्यासाठी एक महत्त्वाचं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.